करो, हमारी मांगे पूरी करो, पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, आयकर कारवाई झालीच पाहिजे, आयकर कारवाई झालीच पाहिजे, आयकर कारवाई झालीच पाहिजे, आर्थिक 25 लाखाची आर्थिक मदत मिळालीच पाहिजे, पीडित कुटुंबाला 25 लाखाची मदत मिळालीच पाहिजे, मनपा प्रशासन जागे व्हा, मनपा प्रशासन जागे व्हा, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, खाजगी सूत्रांवर लायसन देण्यात आलंच पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, खाजगी सूत्रांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारामध्ये अरविंद उर्फ वाबी सचिन गायकवाड राहणार नागेश्वरी कॉलनी या चिमुकल्या बाळावर मोकाट पिसाळल्या कुत्र्याने प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केले. आपण पाहत असणार की मनपा प्रशासनाला संबंधित तिथल्या लोकांनी वेळोवेळी निवेदन दिले, अर्ज केले, फोनद्वारे कळवले की इथे पिसाट कुत्रा आलेला आहे, तो फिरत आहे. त्याने बरेच लोकांचा चावा घेतलेला आहे, परंतु गेलेल्या कातडीचं हे मनपा प्रशासन यांनी दुर्लक्ष करून त्या दिवशी तो लहान मुलगाचा बळी गेला याचा निषेध म्हणून आज आमच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने आज या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आम्ही एकट्ठा आलेलो आहे. आज जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहेत की प्रशासनाचा कोणताही एक मोठा अधिकारी त्या ठिकाणी गेला नाही किंवा त्यांना एक स्वास्थ्यवन भेट दिली नाही आणि कोणतीही मदत अजून त्यांना मिळालेली नाही. आणि आम्ही रामानंद नगर पोलीस स्टेशनचे PI यांनी सांगितलं होते की 2 दिवसात आम्ही सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, जो कोणी दोषी आढळेल त्याला. परंतु आज त्या घटनेला 9 दिवस होत आले, परंतु कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली दिसत नाही. परत पिसाट फुटल्यावर कोणतीही कारवाई मनपाने अजून केलेली नाही. आपण पाहता की 200 ते 250 लोकांना चावा आतापर्यंत जळगाव शहरामध्ये उपनगरामध्ये घेतलेले आहेत मोकाट कुत्र्याने. यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यांना 25 लाखाची आर्थिक मदत आपत्कालीन म्हणून शासनाने द्यावी आणि इतर एरियामध्ये इतर भागामध्ये उपनगरामध्ये जे काही मोकाट कुत्रे आहेत, पिसाळलेले कुत्रे, यांच्यावर तातडीने कारवाई मनपाने घ्यावी. तत्काळ तो ठेका तो त्यांनी लवकर रिलीज करून त्यांनी कारवाई करावी. यासाठी आज आम्ही अनेक आयुक्तावर आणि जे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्यावर सुद्धा कलेक्टर साहेबांना कारवाई करावी. यासाठी आज आम्ही सर्व परिवार पीडित कुटुंबाचे आई वडील आजी मामा सर्व काय करणार आम्ही ते मान्य नाही झाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन रस्त्यावर उतरून छेडू. आज लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलेलं आहे. आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत, कलेक्टर साहेबांची चर्चा करणार आहोत की आपल्याला जे अधिकार आहे शासनाने दिलेले आहे त्याचा उपयोग करून त्या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी आणि यावर काहीतरी तोडगा काढावा म्हणून आपण स्पेशल बाब म्हणून त्यांना 25 लाखाची मदत द्यावी. यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना भेट घेऊन आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि याची सर्व जबाबदारी हे प्रशासनाची राहील असं आम्ही आजच्या माध्यमात आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो.